नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरम यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. दिनांक 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जात आहे. दिनांक 28 जुलै 2024 हा दिवस शिक्षण सप्ताहाचा 7वा त्याचप्रमाणे अंतिम दिवस असणार आहे. तर या दिवशी कोणकोणते उपक्रम घ्यायचे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा. तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. 28 जुलैला विद्यांजली हा कार्यक्रम, त्याचप्रमाणे सहभोजनाचा कार्यक्रम आपल्या शालेय स्तरावर आपल्याला घ्यायचा आहे. विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक, शास्त्रज्ञ, सरकारी, निमसरकारी अधिकारी, सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी, स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक, गृहिणी आणि इतर कोणत्याही संस्था किंवा समूह, कंपनी यातील व्यक्ती यांचे ज्ञान आणि कौशल्य शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकतात किंवा शाळेसाठी मालमत्ता, साहित्य, उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात. तर याची उद्दिष्टे काय आहेत ते बघूया. शाळेचे सक्षमीकरण करणे, लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय, शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे, समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण करणे. विद्यांजली कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या 7व्या दिवशी पुढील उपक्रमांचे आयोजन केले जावे. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे, शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकाची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिणे, समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यासाठी प्रभात फेऱ्या, पथनाट्य, पोस्टर मेकिंग, विद्यांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्य स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहाय्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनो अभियान राबविणे. शालेय परिपाठामध्ये शिक्षक, विद्यार्थी व डाएटमधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे. विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे, स्थानिक रेडिओ वाहिन्या, चॅनलच्या माध्यमातून जनजागृती करणे. शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यमे व प्रसार माध्यमे याद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी. याचे अपेक्षित परिणाम काय घडतील तर बघा, विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल, शाळांचे सक्षमीकरण होईल, शाळा व समाज यामध्ये उत्तम नाते संबंध निर्माण होईल आणि समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण होईल. 7व्या दिवशी विद्यार्थ्यांना सहभोजन सुद्धा द्यायचं आहे. तर कशी वाटली आपणास ही माहिती? जर आपणास माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, त्याचप्रमाणे लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.